बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील वादानंतर आता माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनाली पाटील म्हणाली की हा विषय अत्यंत संवेदनशील असून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचं तिला वाटत आहे. कारचा एपिसोड पाहून खूपच वाईट वाटल्याचं सांगत तिने अनुश्रीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. आज जरा सेन्सेबलच विषय आहे, त्यामुळे बोलावंसं वाटलं आणि बोलायला पण हवं. बिग बॉस सीझन 6 नुकताच चालू झालेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप जास्त वाईट वाटलं. कदाचित तुमच्याही गोष्टी लक्षात येतील. मुद्दा असा होता की अनुश्रीला झोपेतनं राकेशनी उठवलं आणि तिला ते काहीतरी विचित्र वाटलं की असं कसं मला हात लावू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतं. हा मुद्दा तिने तेव्हा उठवला नाही जेव्हा त्यांनी राकेशने खरोखर तिला उठवलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना तो मुद्दा करायचा, त्याची वेपन करायचे, तेव्हा तो मुद्दा मस्तपैकी चौकामध्ये बसल्यानंतर सगळ्या ज्या 1.5 शहाण्या पोरी आहेत त्याच्यामधला तो विषय निघतो. मला इथं सगळ्यांना एक आठवण करून द्यायची आहे. बिग बॉस सीझन 3वरती तुम्ही इतकं सारं प्रेम केलं आणि आजही करते. आजही पोस्ट, फोटोज, व्हिडिओज वगैरे मला पाठवत असता किंवा अजूनही आमच्या सगळ्यांची आठवण करता. सीझन 3च्या सगळ्या लोकांची आठवण करतं, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. तेव्हा एक अशी सेम घटना घडलेली, कॅरेक्टर असॅसिनेशन. जेव्हा आपल्याला हेतू नसताना सुद्धा आपल्याला लक्षात पण नसतं कुठली गोष्ट की आपण कसा कुणाला हात लावतोय, टाळी वाजवतोय, दंगा करतोय, एकमेकांच्या अंगावरती पडून हसतोय किंवा काय. तिकडे विकास पाटील होते, मी आवर्जून ही गोष्ट सांगेल. मिनल शहा होती, आजही ते माझे चांगले मित्र आहेत. विकास पाटील म्हणजे माझा घरचा भावापेक्षा सुद्धा असं जास्त वगैरे, मी त्याच्यावर तर असं कुस्ती बिस्ती केली. कदाचित तो असेल 85 पेक्षा जास्त दिवस झाले असतील, इफ आय एम नॉट रॉंग, जास्त दिवस झालेले. आणि तेव्हा एखादी व्यक्ती असं सावडीला म्हणते की माझं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जातं तिथे, की अननेसेसरी टच केला. आणि सेम गोष्ट आहे की राकेशने मला हात नाही लावायला पाहिजे ना, तो मला हात कसा लावू शकतो? जर तुम्ही एवढे काचके गुडिया आहात ना, तर तुम्ही घरामध्ये बसा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हा मुद्दा केला गेला, जेव्हा एखाद्याचं कॅरेक्टर असं काढलं जातं, तेव्हा ते कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या सोयीनं तुम्ही त्या गोष्टीचं वेपन करता आणि समोरच्याला सांगता की आम्हाला असा अननेसेसरी टच केला. म्हणजे इज दिस राईट की तो हा असा प्लॅटफॉर्म आहे का की जिकडे 1000पेक्षा जास्त कॅमेरे तुमच्या चेहऱ्यावरती असतात आणि कोणाला असा अननेसेसरी टच करण्यासाठीची ती जागा आहे? म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, विचारायचं आहे. आज काहीसं तो राकेश पण सेम फील करत असेल, कारण हेतूच नाही ना, हेतूच नाही कोणाला अननेसेसरी टच करण्याचा. आणि तरी सुद्धा एखादी व्यक्ती त्या गोष्टीचं वेपन करून आपल्या विरोधात वापरते आणि काही क्षणाला आपल्याला कळत नाही की हे काय होतंय, म्हणजे आपण तर असं काही वागलेलो नाहीये आणि हे काय होतंय. आणि ती व्यक्ती आपल्या नावाचा आणि त्या गोष्टीचा वेपन करून पुढे जाते आणि कदाचित तिथे मेकर्स असतील किंवा ऑडियन्स असतील, त्यांनी एक ठरवलेला एक विनर असतो आणि मग ती बाहुली कोणाच्या तरी हातामध्ये, तो बिग बॉसचा डोळा कोणाच्या तरी हातामध्ये द्यायचा आहे. आणि म्हणून मग त्या व्यक्तीला पाठीशी घातलं जातं आणि तिथेच सगळ्या गोष्टी थांबतात. रितेश दादांना मला एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे इथे या व्हिडिओच्या माध्यमातून, जे माझ्या बाबतीत झालं ते प्लीज राकेशच्या बाबतीत व्हायला नको. कारण कसं आहे, बिग बॉसचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि इथं सगळे नाव कमवण्यासाठी येतात, घालवण्यासाठी नाही. आणि जरी तसं झालं तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा जास्त मोठी गोष्ट असते, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, चारित्र्य, शील जे जपावं लागतं आणि ते जपत आलेले असतात. पण 1.5 शहाण्या लोकांमुळे त्या प्लॅटफॉर्मला, कारण बिग बॉस लोकप्रिय आहे, कारण ते एक नॅशनल टेलिव्हिजन आहे, कारण मराठी ऑडियन्स त्याचा इतका जोडला गेलेला आहे, आणि असं असताना त्या एखाद्या गोष्टीचं भांडवल होऊन जर एखाद्याच्या कॅरेक्टरवरती येत असेल, तर मला असं वाटतं की त्याचा पेन कदाचित मला जास्त समजतोय. आणि आठवडा 2रा 3राच आहे, जास्त नाहीये. सो तिथल्या 1.5 शहाण्या मुलींना जरा शहाणं केलं तुमच्या शब्दांमध्ये भाऊच्या धक्क्याला, तर बरं होईल.
माझं लक नव्हतं की तुम्ही माझ्या सीझनला नव्हता, पण आत्ता तसं कोणाला व्हायला नको. आणि इथे माझ्या सगळ्या ऑडियन्सला मी इथे सांगू इच्छिते की थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या असताना सुद्धा तुम्ही माझ्यावरती इतकं प्रेम केलं, आजही करता आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा माझ्यावरती इतका विश्वास आहे. सो थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स मी बिग बॉसचे नेहमी ऋणी आहे आणि ऋणीच राहील, कारण त्या प्लॅटफॉर्ममुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचले आणि आजही बोलते. आपल्या सीझनमधील अनुभव सांगताना सोनाली पाटील म्हणाली की अशा प्रकारचे गैरसमज आधीही झाले आहेत आणि अनेक वेळा मुद्दा वेगळ्याच दिशेने वळवला जातो. सोनाली पाटीलच्या या स्पष्ट आणि आक्रमक प्रतिक्रियेनंतर बिग बॉस मराठी 6च्या घरातील वादावर आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.